आणि प्रथमेश बनलाय नवरदेव. पण खेळता खेळता 38 स्वराज्य योद्धे तुम्हाला कळत जातात. वे मराठे कभी रुकते नहीं, वे कभी झुकते नहीं, वे कभी थकते नहीं और वे कभी बिकते भी नहीं. शिवाजी चालाक है, खाक है, नामकूल है, दगाबाज है, मगरूर है, लेकिन उसका चाल चलन दूध की तरह साफ और सूरज की तरह चमकदार है. दुश्मन के मजहब, फकीर और औरत की भी वो इज्जत करता है, इसलिए उसकी इज्जत और शोहरत बुलंद मीनार सर उठा के आसमान छू रही है. इसमें कोई शक नहीं शहजादे कि हम खुश नसीब है. हमें दुश्मन भी जो मिला वो शिवा जैसा है, वो शिवा जैसा है. दॅट इज कॅरेक्टर. चारित्र्य काय तर छत्रपती शिवरायांनी जपलेलं हे चारित्र्य. आणि असा औरंगजेब छत्रपती शिवरायांचं कौतुक करतो, यावरूनच आपल्याला त्यांचे महत्त्व समजून येतं. नमस्कार मंडळी, मी नीलबाईकर स्वागत करत आहे आपला सह्याद्री ते कोकण यूट्यूब चॅनलवरती. मागच्या वर्षीप्रमाणे यावर्षी श्री छत्रपती शिवाजी महाराज मैदानामध्ये दादर येथे आर्ट फेस्टिवल लागलेला आहे. तर त्या आर्ट फेस्टिवलला आपण आलेलो आहोत आता व्हिजिट करण्यासाठी, आणि सोबत आपल्या प्रथमेशसुद्धा आहे. तर तुम्ही जर जुना व्हिडिओ पाहिला नसेल तर तो आधी पहा. वर स्क्रीनवरती आय बटन दिसेल, त्या आय बटनवरती जाऊन नक्की तुम्ही ती व्हिडिओ पहा. तर चला व्हिडिओला सुरुवात करू. तर मंडळी, आता आपण आलो फायनली जिथे आर्ट फेस्टिवल भरलेलं आहे त्या ठिकाणी. चला तर जाऊन आता आतमध्ये जाऊ. प्रथमेश पण आहेच सोबत, आणि एक्सपिरियन्स करू काय काय आहे आतमध्ये, आणि तुम्हालाही दाखवू. चला. बंद झालं असतं. तर नोवेल आयडियल ही कॉन्सेप्ट काय आहे नक्की सांगा मला. नोवेल म्हणजेच काहीतरी नवीन आणि युनिक, त्यामुळे त्या नवीन युनिक कल्पना घेऊन आम्ही आमचे प्रोडक्ट्स डिझाईन करतो, म्हणून नोवेल आयडियाचे ब्रँडचं नाव. टॅगलाईन आहे क्राफ्टिंग इमॅजिनेशन्स. म्हणजे तुम्ही इमॅजिन करा, आम्ही तसं बनवून देऊ. हे सगळे हँडमेड आहेत सगळं बनवलेले. हँडमेड प्रॉडक्ट्स. तर बघा अशा प्रकारचे काही वस्तू आहेत, म्हणजे स्लोगन्स आहेत, चाय पे दोस्ती वगैरे. हे 325 रुपये. त्यांच्या प्रतिमा आहेत. माता सरस्वती. जय श्रीराम. नक्कीच आपल्या आता 22 तारखेची तयारी आहे ही. हे कसं दरवाजाला सगळी 22 तारखेची तयारी आहे आमची पण. आणि तुमचं स्टॉलच आहे की त्याच्या व्यतिरिक्त पण तुमचं कुठेतरी शॉप आहे वगैरे? नाही, आम्ही ते घरून operate करतो. 450. तर बोरिवलीला माझं म्हणजे घरूनच मी हे करते, कलर आहे. ऑनलाईन ह्याच्यात हा आणि एक ऑरेंज. ऑनलाईन ऑर्डर्स घेऊन प्रोसेस तसंच करते. तर मित्रांनो, हे ताईंचं आहे कार्ड. लटकवायचं. तर नक्की कॉन्टॅक्ट करा. तुम्हाला जर अशा प्रकारच्या वस्तू आवडल्या असतील तर बघा, घराच्या डेकोरेशनसाठी अतिउत्तम असे आहेत. त्यामुळे नक्की ताईंना कॉन्टॅक्ट करा आणि 6x6 ऑर्डर करा. थँक्यू. फिंगर रिंग्स आहेत. तिकडे बघाल तर ज्यूटचे नेकलेसेस आहेत, कडा आहेत माझ्याकडे. आपली शॉप आहे दादर वेस्ट सर्वोदय भुवनमध्ये, कंपाऊंडमध्ये, गोखले रोडला. तुम्ही विजिट करू शकता. माझा ब्रँडचा ID पण ठेवला आहे, इन्स्टा ID.
तुम्ही फॉलो केलं तर तर ताईंना ऑर्डर DMसाठी नक्की इंस्टाग्राम IDवरती फॉलो करा. ते त्यांच्या नवीन नवीन आर्टिफॅक्ट ते अपडेट टाकतात. करत Yes, असतात. करतात. तुम्हाला जर आवडलं तर डायरेक्ट मेसेज करायचं. येस 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 आणि आम्ही कुरिअर वगैरे करतो. हेच रेंज आहे माझी. आणि जे बांबू तुम्ही बघितलं आहे हां. हे 899चे आहे. हे जे समोर लावलेत ना ते 899चे आहेत. जर कोणाला हवे असेल ना तर आम्ही ताईंचा नंबर तर दिलेलाच आहे, तर तुम्ही नक्की ताईंना कॉल या. तर मंडळी इथे स्टॉल्स आहेत, लेडीज इक्विपमेंट्स आहेत पूर्ण. तर नक्की या. हे बघा अशा प्रकारचे लेडीज इक्विपमेंट्स आता लेडीज आहेत, त्यामुळे आम्ही आतमध्ये घुसत नाही. आम्ही इकडनं बाहेरला दाखवून तुम्हाला टायनी मायनी मोर अशा प्रकारचा हा कॉन्सेप्ट आहे. आणि चला तर येऊया या स्टॉलवरती. तर दादा नक्की काय कॉन्सेप्ट आहे आपल्या स्टॉलची? तर हा टायनी मायनी मोर आणि फेस टू स्मॉल हे 2 ब्रँड्स आम्ही इथे करतो. टायनी मायनी मोरच्या अंडर ना हे सगळे फ्रीज मॅग्नेट्स आहेत. ओके. ते तुम्ही बघू शकता. आणि Really फेस fridge टू स्मॉल magnets. जो ब्रँड आहे त्याच्या अंडर ही कलरिंग बुक्स आहेत. त्याच्यानंतर इथे पाउचेस आहेत, स्लिंग बॅग आहे आणि वर टोट बॅग्स आहेत. आता जूट बॅग्स प्रिंट केलेल्या. हे सगळं हँड इलस्ट्रेशन करून हे सगळं हँड इलस्ट्रेशन केलेलं आहे. आहे श्रद्धा. हो हो हो. अशा प्रकारचे आहेत हे बघा. कलर म्हणजे लहान मुलांसाठी आवर्जून म्हणजे करतात असं नाना कुठे कॉन्सेप्ट आहे. हां. सुपर फास्ट. आजच्या वेळा ऑब्झर्व होत झाला ना की इतिहासाच्या शिक्षकापेक्षा तुम्हाला इतिहास जास्त शिकवणारा असा हा स्वराज्य गट. आम्ही जवळजवळ 16,000 बोर्ड गेम विकलेत. फोन करून विचारलं खेळता का हो रोज? पालक म्हणतात रोज. अरे बाबा अफजलाला मारल्याशिवाय झोपत नाहीत म्हणून. कार्ड गेम बनवलं याची पसारा कमी होतो, पण खेळता खेळता 38 स्वराज्य योद्धे तुम्हाला कळत जातात. आता 38 स्वराज्य योद्धे तुम्ही या आर्ट फेस्टिवलला गोळा झालेला 5 लाख लोकांना एकत्र केले आणि त्यांचा सर्वे केला तरी त्यांना 38 स्वराज्य योद्ध्यांची नावं नाही सांगता येणार. भलेही तुम्ही शिवाजी नाव दिलेल्या पार्कच्या शेजारी असलात तरी, तर नावं देऊन काही होत नाही. मग ही खेळता खेळता कळले तर मग ह्याच्यामध्ये असे वेगवेगळे योद्ध्यांची कार्ड्स बनवली आहेत. प्रत्येक योद्ध्याचं वेगवेगळे पॅरामीटर्स ह्याच्यावर दिलेले की त्याचा मुद्दा काय, काय रँक, किती टक्के आयुष्य स्वराज्यासाठी लढला, स्वराज्यासाठी सर्वोच्च बलिदान केलं का, पिढ्यानपिढ्या स्वराज्यासाठी लढला का, नेतृत्व कौशल्य होतं का, अशा वेगवेगळ्या पॅरामीटर्सवर तुलना करायची. मी लहानाचं मोठा झालं मला अजूनही आठवतं की अंडरटेकरची उंची जास्त, योकोझोमाचं वजन जास्त. मग खेळता खेळताच तुम्हाला योद्ध्यांचं कळलं तर आयुष्यभर लक्षात राहील की ओके बाजीप्रभूंचं टेन्युअर जरी कमी असेल तरी सर्वोच्च बलिदान केल्यामुळे नेतोजींच्या कार्डच्या विरुद्ध सुद्धा मी बाजीप्रभू नेतोजींना जिंकू शकतो. मग हे पुढे मुलांना कळावं, आपल्या उद्याच्या तरुणाईला कळावं, म्हणून आम्ही मुलांना खेळता खेळता कळावं यासाठी माध्यमं निर्माण करतो. आम्ही पुण्यावरून इथे आलेलो आहोत. द मावळा हे आमचं सोशल मीडिया हँडल आहे. इथे आम्ही ही सगळी माध्यमं आणि वेगवेगळ्या पद्धतीने इतिहास सांगण्याचा प्रयत्न करत असतो. मराठी इंग्रजी अशा दोन्ही माध्यमांमध्ये आम्ही शिवछत्रपती जमेल त्या भाषेत लोकांपर्यंत पोहोचावे यासाठी प्रयत्न करत असतो. बरोबर. पॅन्ट टी शर्ट आपल्या पृथ्वीच्या पाठीवर देवी म्हणून पूजणारी एकमेव संस्कृती असते. तरी आपल्या देशामध्ये 70 वर्षात मुलींना तर फायनल मित्रांनो पोचलो आहोत आपण आर्ट गॅलरीमध्ये. इथे फ्रेम्स आणि प्रतिमा लावलेल्या आहेत वेगवेगळ्या. तर इथं आपण जाऊन पाहूया.
लग्न पण होणार आहे तर टोपी इथनंच घेऊन जातो की काय? लग्नाला या माझ्या. टोपी इथनंच घेऊन जा तू. मस्त आहे ना. मस्त आहे एकदम पॉवरफुल टोपी आहे. हे बघा इथे तोरण वगैरे लावलेले आहेत सगळे. कापडी तोरण बोलतो आपण त्याला. कापडी म्हणजे वॉशेबल असतात. हे बघा एकदम पॉवरफुल. दरवाजाला आपण तोरण लावतो हारांचे, झेंडूचे, प्लॅस्टिकचे तोरण आजकाल खूप ट्रेंडिंगमध्ये आहेत. पण प्लॅस्टिक अवॉइड करायचं असेल ते कापडाचे तोरण. आणि हे गुढीसाठी आहे बघ. गुढीसाठी आहे गुढीसाठी. अरे मला पाडवा पण येतो आहे त्यासाठी आधीच तयारी. चित्र आहेत छत्रपती शिवाजी महाराजांचे तर त्या ठिकाणी पोचले आहेत. आता पाहूया आपण. ॲक्च्युली आपण इतिहास ऐकतो आणि इतिहास वाचतो, तसा इतिहास अनुभवता यावा असं एक सर्वसामान्य जनतेपर्यंत ते इतिहास पोहोचावा ही आमची पहिल्यापासूनच एक संकल्पना आणि उपक्रम ठरतो. दगडांच्या देशा या आमच्या संस्थेमार्फत आम्ही दरवर्षी आर्ट फेस्टिवल शिवाजी पार्क येथे वेगवेगळे उपक्रम राबवत असतो. मग ते छत्रपती शिवरायांच्या दुर्मिळ चित्रांचे असेल किंवा शस्त्रांचे असेल. आणि यावेळी दिल्लीचेही तख्त राखतो महाराष्ट्र माझा, महाराष्ट्र माझा. म्हणजे आपल्या मराठ्यांचं कर्तृत्व आणि मराठ्यांचं सामर्थ्य हे फक्त महाराष्ट्रापुरतंच मर्यादित नसून तर दिल्लीतही थाक्यापार त्यांच्या गोळी दौडल्या होत्या आणि तिथेही त्यांनी वर्चस्व गाजवलं. तर हेच यातून आम्हाला सर्वसामान्य जनतेला एक सांगण्याचा किंवा दाखवण्याचा प्रयत्न करायचा आहे. जर पाहिलं तर आम्हाला ही टेक दिसेल आणि ती समजेल. ज्याप्रमाणे शिवाची शेपटी असते अगदी त्याच प्रकारे त्या समशेरीचा आकार आहे. शिवरायांनी त्या समशेरीच्या आणि या तेगेच्या बळावर आपल्या हिंदू जगाला कशी संरक्षणात्मक भिंत घातली, आपल्या हिंदूंच्या भाळावरचा टिळा कसा राखला, हिंदूंच्या मुखातील रामनाम, हिंदूंच्या खांद्यावरील जाणूक त्याचं रक्षण कसं केलं. आणि आज आपल्या घराघरामध्ये जे देव आहेत किंवा मंदिराचे कळस आहेत ते कशामुळे शाबूत आहेत तर या तलवारीच्या बळावर, या तलवारीच्या सामर्थ्यावर. कारण छत्रपती शिवरायांची तलवारी सदैव अन्यायाविरुद्ध उगारलेली आणि शत्रू सैन्यामध्ये जरब निर्माण करत राहिले. त्यामुळे महाकवी शिवराज भूषण यांनी या समशेर आणि तेगेवरती उत्तम छंद रचले. त्यातील दोन यात आवड म्हणूनच टाकते. तर राखी हिंदुवाणी हिंदू वानक तिलक राख्यो अस्मृती पुराण राखे वेदविधी सुनिमे. राखी रजपुती राजधानी राजनकी धरा में धर्म राखो राखो गुण गुण में. भूषण सुकवी जिती हद मर हट नकी देश देश की रति बखानी तब सुनी में. शाही के सपूत शिवराज समशेर तेरी दिल्ली दल दाबी के दीवाल राखे दुनी में. वेद राखे विधि पुराण पर राम नाम राख्यो अति रसन सुधर में. हिंदू नक्की चोटी रोटी राखीली सिपाही नक्की कांधे में जनेऊ राख्यो माला राखी घर में. मिडी राखे मुघल मरोरी राखे पातसहा बैरी पिसी राखे वरदान राख्यो कर में. राजा नक्की हत राखी ते गवल शिवराय देव राख्यो देवल स्वधर्म राख्यो घर में. अशा प्रकारे विलक्षण छंद असे कविभूषणांचे आहेत. या तलवारींच्या सामर्थ्यावरती छत्रपती शिवरायांनी कशाचं संरक्षण करून ठेवले थोडक्यात युवराज भाषेमध्ये त्यांनी लिखित केलं आहे. ती राजाराम महाराजांनी आपल्याला जपलेला दिसतो. आणि या सर्व वीर योद्ध्यामध्ये एकच लढवय्या स्त्री आपल्याला पाहायला मिळते ती म्हणजे ताराबाई राणीसाहेब. अवघ्या वयाच्या 25व्या वर्षी डाव्या हाताने आपल्या पतीच्या निधनानंतर डाव्या हाताने भाळावरचं कुंकू पुसत उजव्या हातात तलवार घेऊन औरंगजेबासारख्या बलाढ्य शत्रू धुळीस मिळवणाऱ्या महाराणी ताराबाई. आणि अशा दिल्लीपतीचं खड्ग त्यांनी या दख्खनच्या भूमीतच गाडलं. त्यामुळे माडगुळकर म्हणतात की सम्राज्ञी तू समर कुशला लोक नेत्री प्रतापी सत्ताधान्ना नमवनी रणी आपुले राज्य स्थापी. अरे नारी नो हे जगती जौत पुरुषाची तारा राणी जननी आमुच्या अस्मितेची अनयशाची अस्मितेची अनयशाची. हे पाहू शकता दांडपट्टा छत्रपती शिवरायांच्या एका हातामध्ये तुम्हाला दांडपट्टा आणि कमरेला एक कट्यार आणि हातात धूप दिसेल. या अशा प्रकारची धूप. तर अनेक वेगवेगळ्या प्रकारच्या धूप आहे. सरळ पात्याची धूप दिसेल ही वक्र पात्याची धूप आणि दांडपट्टा. आता तलवारीला जर तुम्ही पाहिलं तर एका बाजूला धार असेल तसं या दांडपट्ट्याला दोन्ही बाजूला धार दिसेल. पाहू शकता तुम्ही पाहायला मिळतं. एक तबर कुऱ्हाड आहे, एक परती कुऱ्हाड आहे. आता ही तबर कुऱ्हाड कशासाठी तर तुम्ही तिची धार जर पाहिली तर तुम्हाला आतल्या बाजूने दिसेल. तर ती आतल्या बाजूची धार का तर एखादा राजा किंवा माझा एखादा शत्रू हत्तीवर बसलाय आणि त्याला मला खाली घ्यायचंय. मी खालून कितीही त्याला प्रयत्न केला तरी त्याच्यापर्यंत त्याचा वारच पोचत नाही. तर अशा वेळी मी काय करणार
जो हत्तीवर तो बसलाय त्या हत्तीचा पाय मी या तबरच्या साह्याने आंतरवृत्त धार असल्यामुळे या तबरच्या साह्याने त्याच्या पायाला हत्तीच्या इजा करणार. जर हत्ती इजा झाली तर निकामी होऊन हत्ती खाली बसेल आणि वरचा राजा खाली येईल. अशा प्रकारे ते तब किंवा बळी देण्यासाठी सुद्धा मान त्याच्यामध्ये सहज अडकली जाऊ शकते. ते पाहिलं तर वरती तुम्हाला कुऱ्हाडीच्या आकाराच्या पाकळ्या दिसतील, मध्ये हा गदेचा गज आणि खाली तलवारीची मूठ अशा 3 शस्त्रांचं मिश्रण. आणि आग्रा भेटीला जेव्हा छत्रपती शिवरायांची आणि औरंगजेबांची भेट ठरली तेव्हा कवी भूषणांनी त्याचं अतिशय छान वर्णन केलं की भीतीने भयभीत झालेला औरंगजेब राजा जसवंत सिंगाला विनवणी करतोय की माझ्या रक्षणासाठी या, कारण सिंहासारखा झडप घालणारा राजा जर माझ्यावर चाल करून आला तर माझं जीवाचं रक्षण करण्यासाठी तुम्ही आपली फौज घेऊन या. तेव्हा 1000 गुरजबदारांची रांग त्या औरंगजेबाने आपल्या आजूबाजूला रोखून ठेवली होती आणि मग छत्रपती शिवरायांची भेट घेतली होती. तेव्हा कवी भूषण ब्रज भाषेमध्ये अत्यंत छान सांगतात की कये के हजार जहा गुज परत दाड ठारे करी के हुशार नित्ती पकड़ी समाज की राजा जसवंत को बुलाए के निकट राखो तेऊ लके लाजे नेने स्वामी काज की. भूषण तब उठट कतही गुसल खाने सिहल झपट गुनी सही महाराज की हट्ट की हत्यार फड भांदी उमर रावण की किनी तब भेट नोरंगने शिवराजाची. तसा गुरजाचा हा पुढे इकडे पाहू शकता तुम्ही. आपल्या शाहू महाराज म्हणजे आपल्या मराठी सैन्यामध्ये ताकदवर छत्रपती ज्यांना आपण म्हणतो ते थोरले शाहू छत्रपती महाराज असे वीर की ज्यांनी दिल्लीत जाऊनही दिल्ली दणाणून टाकली होती. अशा अत्यंत पुढे तुम्ही पाहू शकता की अंताजी मानकेश्वर गंधे आणि श्रीमंत बाजीराव पेशवे. आता बाजीराव पेशवे म्हटलं की आपल्याला आठवतं मस्तानी, पण त्यांचा भीष्म पराक्रम हा कोणच ठाऊक. त्यामुळे या प्रदर्शनातही आपला हा हेतू आहे की त्यांचा भीष्म पराक्रम सर्वसामान्य जनतेपर्यंत पोचावा. आता थोरले शाहू छत्रपती म्हणतात की 1 लाख फौज एका बाजूला आणि आमचे बाजीराव जर एका बाजूला असेल तर आम्ही निवड करू ती बाजीरावांची. म्हणजे यावरूनच आपल्याला समजून येईल की किती बलाढ्य आणि ताकदवर असतील. आता तुम्ही इथे पाहू शकता हा अडकित्ता म्हणजे सुपारी फोडण्यासाठी याचा वापर केला जायचा. परंतु गुप्त जे हे असायचे महाराजांचे त्यांना शत्रूच्या कोठातील माहिती काढायला सांगितलं असेल. अशा वेळी ते आपले सुपारी फोडत सर्व गुप्तहेर माहिती काढायचे आणि अशा वेळी त्यांचं जर चोरी पकडली गेली किंवा ते गुप्तहेर आहेत हे जर शाबित झाले तर अशा वेळी ते काय करायचे तर याचा पटकन वापर एक छोटी कट्यार म्हणून करायचे की अशा प्रकारे. आणि शत्रूवरती समोरच्या वार करून ते सहज आपली त्याची सुटका करून जायचे. आता वाघनक म्हटलं की आपल्याला आठवतं अफजल खान वध प्रकरण. या वाघनकाचा वापर हा फक्त एखाद्याचा कोथळा बाहेर काढण्यासाठी किंवा एखाद्याला जखम करण्यासाठीच नव्हता होत की त्या अगोदरचे आपल्याला उल्लेख मिळतात की झाडावरती किंवा एखाद्या डोंगर दऱ्यावरती चढताना आपल्या हाताची पकड घट्ट व्हावी म्हणूनही या वाघनकांचा वापर केला. परंतु छत्रपती शिवाजी महाराज एकमेव असे की ज्यांनी अफजल खान प्रकारात त्याचा वापर केला. आता हे अत्यंत लहान आणि छुप शस्त्र म्हणजे यावरती मी जर एखादा शेला पांघरला आणि सरळ एखादा फेरफटका मारून आले तरी कोणाला पटकन कळणार नाही की माझ्या हातात वाघनक आहे. अशा प्रकारचं अत्यंत लहान छुप आणि मूर्ती लहान पण कीर्ती महान असं म्हणतो असं हे शस्त्र. तलवारी आहेत 2 प्रकारातल्या फिरंग किंवा आपण महाराजांच्या ज्या जगदंबा तुळजा भवानी या तलवारी आहेत त्या प्रकारातील तलवारी. आता इथे कट्यारी इथे पाहू शकता प्रत्येक कट्यार वेगवेगळे आहे. तर ही जर कट्यार पाहिली तर याच्यावर थोडंसं जाळीकाम दिसेल. मुघलांची कट्यार आणि सर्वसामान्य जी सैनिक होतं त्या सैनिकांची कट्यार. ही छोटी जी मुठीची दिसते ती महिलांची कट्यार. प्रत्येक देश जसा प्रांत आहे त्या कारागिरांनी त्यांच्या सोयीनुसार बनवलेली ही शस्त्र आहे. आता खैबर आणि खंजराली आपण म्हणतो खैबर खिंड तर ते खैबर खिंड पार करून जे लोक आले होते त्यांच्यासोबत आलेलं हे खैबर असं शस्त्र. पुढे हे पेशकबज दिसेल याच्यावरती हस्तिदंत आहे. मग खाली त्याला मॅन आणि तेहनाल आणि मेहनाल. याला तेहनाल याला मेहनाल बोलतात. याला दस्तान म्हणतात. दस्तान कशासाठी युद्ध मी तलवारबाजी करते परंतु अशा वेळी माझा हात शाबूत राहणं महत्त्वाचं असतं आणि हात शाबूत राहण्यासाठी या प्रकारचं दस्तान वापरलं जायचं. म्हणजे हाताच्या मनगटापासून हाताच्या कोपऱ्यापर्यंत आपल्या हाताचं संरक्षण होण्यासाठी प्रोटेक्शन होण्यासाठी या प्रकारचं दस्तान वापरलं जायचं. आणि चिलानम जे देवी देवता असतात त्यांच्या हातातून सुद्धा आपल्याला अशा प्रकारची शस्त्र पाहायला मिळतात. पुढे पाहू शकता तुम्ही वीर दत्ताची शिंदे
आणि आपण जे म्हणतो की मराठ्यांनी अटकेपार झेंडा लावला, ते अटकेपार झेंडे लावले ते आपल्या अटक आणि जमरूदच्या किल्ल्यावरती. इथे पाहू शकता तुम्ही बख्तर खासा राजा घुगी बख्तर घालून घोड्यावरती दोन्ही हाती पट्टे चढवून लढला, असं पत्रामध्ये आपल्याला उल्लेख वाचायला मिळतात. तर या प्रकारची घुग याला आपण बख्तर किंवा चिलखत आणि शिरस्त्राने आपल्याला त्या बाजूला पाहायला मिळेल. तर या ढाली चांबड्याच्या ढाली आहेत सर्व, ही लहान मुलांची ढाल आहे. मग या चांबड्याच्या ढाली फोडण्यासाठी अशा कुऱ्हाडींचा किंवा गुर्जाचा मी मगाशी दाखवलं त्याप्रमाणे वापर केला जायचा. माझे बाबा शिंदे म्हणजे पानिपतच्या युद्धामध्ये आपण म्हणतो की जे मराठ्यांच्या याच्यामध्ये युद्ध झालं भयानक सर्वात, तर ते पानिपतचं युद्ध. कित्येक कुंकू पुसली गेली, कित्येक मणी गळाले आणि कित्येक बांगड्या फुटल्या, असं ते आपण म्हणतो. रक्ताचे थारोळ्यात मराठी लढत होते ते पानिपतावरती. आणि त्याच्यामध्ये अजरामर असणारे माझी बाबा शिंदे, सदाशिव भाऊंचंही कार्य अत्यंत कर्तृत्वान आहे. आणि तीर गोली बाण नके होत कठी नाही मूर्छा नहू के ओट में ताही समय शिवराज हंकमारी हल्ला किओ दावा बांधी पर हल्ला वीरवर जोट में भूषण भनत ताव देते मुछन कंगूरन पे पाव देते अरिमुख गाव देते कुदे परे कोट में. म्हणजे छत्रपती शिवराय जयघोष करायचे की हाती धनुष्यबाण घेऊन शत्रूवरती तुटून पडा. ते हे धनुष्यबाण आपल्याला फक्त महाभारत आणि रामायण यामध्येच धनुष्यबाण वापरलेलं दिसतं, परंतु छत्रपती शिवरायांच्या काळातही या अशा प्रकारच्या धनुष्यबाणांचा वापर केला जायचा. पुढे आपण इथे पाहू शकता भाल्याचे प्रकार आहेत. याला विटा बोलतात, याला भाला हा निशाणाचा भाला आहे, हा पदकुंत भाला, गजकुंत भाला आणि अश्वकुंत भाला. म्हणजे घोड्यावरती स्वार होताना वापरण्यात येणारे भाले वेगळे असायचे आणि हत्तीवरनं स्वार होताना वापरण्यात येणारे भाले वेगळे असायचे. निशाणाचे भालेही वेगळे असायचे. आणि विट म्हणजे फेकून पुन्हा मुक्त शस्त्र ज्याला आपण बोलतो की फेकून समोरच्या शत्रूला वार करून पुन्हा ते खेचून घेता येतं, त्याला विटा असं बोलतात. आणि ह्या सगळ्या त्याच जुन्या काळातल्या आता आपण पाहतो की AK-47 सारख्या मोठमोठ्या रायफल आपल्याला पाहायला मिळतात, परंतु त्या प्रकारच्या रायफल या अशा प्रकारच्या असायचे की पुढून किंवा छर्रे शिसे हे दारू ठासली जायची आणि अग्नीच्या साह्याने त्याचे बार केले जायचे. ताई, छत्रपती शिवाजी महाराज त्यांचं स्वराज्याबद्दल कर्तृत्व तर अफाटच आहे. बरोबर. पण तुमच्या माहितीनुसार अजून काय आहे जे सगळ्यांना समजलं पाहिजे? सखळ सुखांचा त्याग करुणी साधिजे तो योग राज्य साधनेची लगबग कैसी केली. मग आपण म्हणतो छत्रपती शिवरायांचे 8वे रूप, छत्रपती शिवरायांचा 8वा प्रताप, छत्रपती शिवरायांचा 8वा साक्षेप भूमंडळी. कारण अहो तुम्ही फक्त विचार करा की जो औरंगजेब आपल्या वडिलांना नजर कैदेत ठेवून हालहाल करून मारतो, आपला मुलगा सुलतान मुहम्मद यालाही विष प्रयोग करून मारतो आणि धाराशिक याचंही थडगं म्हणजे मुंडकं छाटतो, असा औरंगजेब आपल्या महाराजांविषयी चांगले उद्गार काढतोय. म्हणजे यावरूनच आपल्याला महाराजांचं चारित्र्य कळून येईल. आता विषय निघालाच आहे तर तुम्हाला एक प्रसंगच सांगते, त्यातनं आपल्याला काय घ्यायचं फक्त ते की चारित्र्य म्हणजे काय. तर असा औरंगजेब ज्याने आपल्या बापाचंही कधी कौतुक केलं नाही, तो छत्रपती शिवरायांचं कौतुक करतोय. औरंगजेबाचा दरबार भरलेला आहे, त्याचे सर्व जे सरदार आहेत ते त्याच्या आजूबाजूला उभे आहेत. तिथे काही किताब किंवा अलकाब चालू आहेत. हजरत सलामत, किबलाए दिनो दुनिया, मोहम्मद औरंगजेब. आणि हा औरंगजेब येतोय आणि म्हणतोय ये सब फिजूल है शहजादे, चंगेज और तैमूर के खून ने कभी शिकस्त नहीं देखी, लेकिन आज कंधार से तंजौर तक सारे हिंदुस्तान को मुगलिया सल्तनत में शामिल करने का ख्वाब देखने वाले माँ बदौलत ये आज क्या देख रहे हैं. हमारे आँखों के सामने शिवाजी अपने सल्तनत की तामीर कर चुका है. हमारे लाखों फौज को शिकस्त देकर खदेड़ दिया है उस शिवा ने. ये रहे हमारे अमीरो लुमरा मामूजान शाहिस्ते खान. सबसे शर्मनाक बात तो ये है शहजादे कि इनके लाल महल पे छापा मार के शिवाजी ने इनके छक्के छुड़ा दिए. ये तो तकदीर के सिकंदर थे, इसलिए जा बच गई इनकी. फिर 3 उंगलियां ही खोनी पड़ी इन्हें. ये जोधपुर का महाराजा जसवंत सिंह, मराठों के मार के तक इन्होंने सीने पे नहीं पीठ पे खाए हैं. ये सूरत के खूबसूरत सूबेदार इनायत खां बहादुर, शिवाजी सूरत आ गए तो ये धूम दबा के भाग गए. ये हाफसी फौलाद खान,
सारे मंसूबों को खाक में मिला दिया फौलाद खान ने। शिवाजी ने इनके हथेली पे मिठाई रखकर आगरा के कैद खाने से फरार हो गया। ऐसे सारे तमाम तुर्क, ईरानी, अफगानी, उज़्बेकी, हाबसी, मुगल सरदार, रसूल बेग रोज़बानी, तरबियत खान, खान जहाँ बहादुर, रणमस्तका खान और ये केसरी खान, सैयद मुनव्वर खान, ऐसे सारे तमाम सारे मुगलियों ने हमारी इज्जत मिट्टी में मिला दी। क्यों फतेह हासिल होती है उस सिवा को? क्यों हमारी तरह हाथी, घोड़े, खजाना, दारू, गोला बारूद, तोहफे सिवा के पास तो नहीं है। फिर भी क्यों और कैसे फतेह हासिल होती है इस सिवा को? इस क्यों का मतलब तुम कभी नहीं समझ पाओगे शहजादे, तुम कभी नहीं समझ पाओगे। शराब, औरत, नाच गाने, मौज मस्ती, इश्क मोहब्बत में गिरफ्तार तुम जैसे बहादुर सिवा को कभी नहीं समझ पाओगे। अरे उस सिवा ने मजबूत किले बनाए, अपनी फौज और आसला बढ़ाया। ऐसे लोग बनाए हैं शिवाजी ने कि हमने लाहौक के जागीर का लालच देने पे भी थूक दिया उस 4-5 मराठों ने उस पर। वे मराठे कभी रुकते नहीं, वे कभी झुकते नहीं, वे कभी थकते नहीं और वे कभी बिकते भी नहीं। शिवाजी चालाक है, खाक है, नामकूल है, दगाबाज है, मगरूर है, लेकिन उसका चाल चलन दूध की तरह साफ और सूरज की तरह चमकदार है। दुश्मन के मजहब, फकीर और औरत की भी वो इज्जत करता है, इसलिए उसकी इज्जत और शोहरत बुलंद मीनार सर उठा के आसमान छू रही है। इसमें कोई शक नहीं शहजादे कि हम खुश नसीब है, हमें दुश्मन भी जो मिला वो शिवा जैसा है, वो शिवा जैसा आहे। दॅट इज कॅरेक्टर। चारित्र्य काय तर छत्रपती शिवरायांनी जपलेलं हे चारित्र्य, आणि असा औरंगजेब छत्रपती शिवरायांचं कौतुक करतो, यावरूनच आपल्याला त्यांचे महत्त्व समजून येतं। तर ताई, शेवटचा प्रश्न तुम्हाला, तर आपला हा फेस्टिवल, आर्ट फेस्टिवल छत्रपती शिवाजी महाराज मैदानांमध्ये भरलेला आहे, तो कधीपासून ते किती आहे? 11 तारखेपासून ते 14 तारखेपर्यंत, म्हणजे अजून 2 दिवस आहे। आणि मी जसं सांगते की तुम्ही व्हिडिओमार्फत हे प्रदर्शन पाहू शकता, परंतु इतिहास पाहणं आणि इतिहास अनुभवणं यात फार फरक आहे। त्यामुळे सर्व प्रेक्षकांना माझी विनंती आहे की आपण जरूर इथे शक्य असेल तर भेट द्यावी आणि हा इतिहास अनुभवावा। जसं ज्याप्रमाणे आपण म्हणतो की व्याघ्र, नक्र, सर्प, सिंह, हिंस्र जीव संगरी, शस्त्र शक्तीने मनुष्य जगे हादरेवरी। रामचंद्र चाप पाणी, चक्र पाणी, श्रीहरी, आर्त रक्षणार्थ शस्त्र, देवही घेती करी। ज्यांच्या बळावर, ज्यांच्या सामर्थ्यावर हा इतिहास घडला गेला, ती अशी दुर्मिळ ऐतिहासिक शस्त्र आणि जे वीर योद्धे आपल्या महाराष्ट्राला लाभले, अशा वीर योद्ध्यांचं आपण इथे प्रदर्शन आयोजित केलं आहे। त्यामुळे सर्वांनी पुन्हा एकदा मी आवर्जून सांगते की भेट द्यावी। धन्यवाद। जय शिवराय। तर नमस्कार मंडळी, आता आपण पाहिला आर्ट फेस्टिवल। दरवर्षीप्रमाणे यावर्षी खूप अशी रंगत संगत आणि असे खूप सारे वेगवेगळे स्टॉल्स आपण या मेळाव्यामध्ये पाहिलं। तर नक्कीच तुम्हाला ही व्हिडिओ आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि व्हिजिट करा आर्ट फेस्टिवलला छत्रपती शिवाजी महाराज मैदानात दादर येथे। आणि हे आहे 11 ते 14 जानेवारीला। तर आज आहे 12 जानेवारी आणि ही व्हिडिओ पडेल म्हणजे संडेपर्यंतच आहे, तर नक्की व्हिजिट करा। धन्यवाद।